आकाशगंगेची कथा. आपलं खगोलीय घर. मित्रांनो, कधी रात्री आकाशाकडे पाहिलं आहे का आणि अचानक स्वतःला फारच लहान असं वाटलं आहे का? आकाशात दिसणारी ती दुधासारखी पांढरी रेषा तो ढग नाही, तो प्रकाशाचा भासही नाही. ती आहे आपली आकाशगंगा. हो, आपण सगळे तिच्याच आत जगतोय. आकाशगंगा आपल्या डोक्यावर नाही, ती आपल्या भोवती आहे. ती आपल्याला सामावून घेते. डोळ्यांनी दिसणारा प्रत्येक तारा, प्रत्येक नक्षत्र, प्रत्येक उल्का सगळे एका विशाल कुटुंबाचा भाग आहेत. मिल्की वे गॅलेक्सी इतकी प्रचंड की एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत प्रकाशालाही 1,00,000 वर्ष लागतात. आज आपण वैज्ञानिक नाही, प्रवासी म्हणून सफर बघूया. आकाशगंगा ही एका स्पायरल गॅलेक्सी आहे. यात आहेत 100 अब्जांहून अधिक तारे आणि त्या ताऱ्यांभोवती असंख्य ग्रह, काही गोठलेले, काही जळणारे, काही कदाचित जिवंत. आपला सूर्य एक साधा सामान्य तारा या आकाशगंगेच्या एका बाजूच्या हातात शांतपणे फिरतोय. आपण केंद्रात नाही, आपण विशेष जागीही नाही, तरीसुद्धा या छोट्या कोपऱ्यातून विश्व स्वतःला ओळखू लागलं. आपल्यामुळे. पूर्वी लोक तिला गॅलेक्सी म्हणत नव्हते, भारतात तिला म्हणायचे आकाशगंगा. आणि ग्रीक कथांमध्ये देवी हेरा हिच्या दुधातून ती निर्माण झाली अशी समजूत होती. वेगवेगळ्या संस्कृती, वेगवेगळ्या कथा, पण भावना एकच. अचंब ना? आकाशगंगेच्या केंद्रात एक भयानक पण सुंदर रहस्य आहे. एक महाकाय ब्लॅक होल. तो आपल्या सूर्यापेक्षा 40,00,000 पट जड आहे. तो सगळं गिळत नाही, पण त्याच्या गुरुत्वाकर्षणावर अब्जावधी तारे नाचत आहेत. आपली पृथ्वी ही, हो, आपली सौरमाला तशी 8,00,000 किलोमीटर वेगाने एका ब्लॅक होल भोवती फिरते. तरीसुद्धा आपण सुरक्षित आहोत. विचार करतोय, कथा सांगतोय, शिकतोय. आता हे ऐकून थोडंसं थांबा. आज रात्री तुम्ही आकाशगंगा पाहालच. तो प्रकाश हजारो वर्षांपूर्वी निघालेला प्रकाश असतो. म्हणजे तुम्ही वर्तमान पाहत नाही, तर तुम्ही भूतकाळ पाहत असता. आकाश म्हणजे एक कालतंत्र आहे. पुढच्या वेळी स्वतःला छोटं वाटलं तर हे लक्षात ठेवा, तुमच्यातले अणू प्राचीन ताऱ्यांमध्येच जन्मलेले आहेत. तुम्ही एक अशा आकाशगंगेत राहता जी कल्पनेच्या पलीकडची जुनी आहे आणि तुम्ही तिला सामावून समजून घेऊ शकता. कारण आकाशगंगा फक्त तुमच्यावर नाही, ती तुमच्यात आहे. कारण तुम्ही हे विश्व आहात जे स्वतःला समजून घ्यायचा प्रयत्न करतंय. हा व्हिडिओ पाहून जर तुम्ही आज रात्री आकाशगंगेकडे पाहिलत तर कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. कारण विश्वाकडे अजून खूप कथा आहेत. थँक्यू.